हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी पूजा स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. तर आज सकाळी मी इथे वांग्याची भाजी बनवण्यासाठी घेतली होती, म्हणजे खारं वांगं बनवण्यासाठी घेतलं होतं. तर म्हटलं की चला डेलीमध्ये ते सिम्पल वेनेच आपण बनवतो. तर कधीतरी मी अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करत असते. म्हणजे कसं थोडंफार वेळ चेंज केला ना की मग ज्यांना कुणाला आवडत नसेल तर ते सुद्धा खायला लागतात त्या भाज्या. आणि असं बऱ्याच वेळा होतं आणि बऱ्याच भाज्यामध्ये सुद्धा होतं की कारलं म्हणा किंवा वांगं म्हणा, काही अशा भाज्या असतील तर ते आपण की कुणाला जर आवडत नसल्या ना तर आपण तीच भाजी जर वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवून जर पाहिली ना तर ती भाजी पण बाकी कधी कधी आवडून पण जाते. तर आज मी म्हटलं की चला आजच्याला खारं वांगं बनवूयात आणि तसं तुमच्यासोबतही शेअर करता येईल मी कशा पद्धतीने बनवते. तर एकही मसाला मी या भाजीमध्ये ॲड करणार नाही, जे आपला काय म्हणतात आजीपासून जे आपले बनवत आले तर त्याच सिंपल वेने मी ही भाजी बनवणार आहे. आणि शक्यतो तरी आमच्या इथे मसाले वगैरे जास्त तर वापरले जातच नाहीत. आणि का तर मग म्हणजे माझ्या सासऱ्यांना जास्त मसाले वगैरे किंवा तेलाचं म्हणजे खाण्यासाठी नाही सांगितलं त्यासाठी. तर तर इथे आपला जो बेसिक जो मसाला आहे तर तो मी इथे काढून घेत आहे आणि थोडंसं तेल टाकून मी त्याच्यामध्ये आता तो सगळा परतवून घेणार आहे. तर या अगोदर मी धने वगैरे त्याच्यामध्ये चांगले लाल होईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर मी आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या पण त्याच्यामध्ये लगेचच थोडेसे कट मारून त्याच्यामध्ये मग फ्राय करून घेतल्या, जेणेकरून मग त्या तेलामध्ये टाकल्या उडतही नाहीत, म्हणजे अशा फुटतात कधी कधी पहा मिरच्या, तर मग तसं काही होत नाही. आणि भाजून घेतल्या की मग त्यालाचा असं थोडासा त्याचा कच्चा म्हणजे असतात तर तसं काही लागत नाही, असं उगीरवाणी लागत नाही भाजीत. तर त्यासाठी मग थोडं थोडं जर आपण तव्यावर म्हणा कसं पण असं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं की मग होऊन जातं. तर आता मी इथे तो मसाला जो आहे तर आपले फक्त धने, हिरवी मिरची आणि खोबरं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसे आता लसूण वगैरे टाकणार आहे. तर मग आपला मसाला तयार, म्हणजे एवढ्या ह्याच्यातमध्येच आपला थोडासा मसाला पण होऊन जाईल. तर आता इथे मी थोडीशी जी कोथिंबीर आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल पण म्हणजे तळून उरलेलं होतं, तर मग तेच क्लीन होण्यासाठी मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. आणि कधी कधी कोथिंबीर अशी तेलामध्ये टाकून म्हणजे नंतरून भाजीमध्ये टाकल्यानंतर एक वेगळा स्मेल येतो आणि टेस्ट लागते भाजीला एक वेगळीच. तर मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये शक्यतो फोडणीच्या वेळेस जे आपण तेल टाकतो तर त्यावेळेसच मी त्याच्यामध्ये म्हणजे अशी थोडीशी कोथिंबीर कट करून टाकत असते, जेणेकरून मग त्याचा फ्रेगनेस पूर्ण भाजीमध्ये येतो. आणि तेच आपण डायरेक्टली कोथिंबीर चिरल्यानंतर ओरून टाकतो तर त्याचा पण थोडं म्हणजे फ्रेगनेस तर येतोच, पण टेस्टमध्ये काय एवढा वेगळं काही फरक वाटत नाही. तर तेच त्यासाठी मग मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये मला सवय झाली आहे ती की थोडेसे कट करून अगोदर तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचं आणि त्यानंतर मग ओरून थोडीशी टाकायचीच. तर आता इथे मी तो मसाला थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि हाच मसाला आपण वांग्यांमध्ये टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मी जेवढे मला पाहिजे तर त्यानुसार मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले. तर
कारण की मग मसाल्याला बिना मिठाशिवाय आपण तो मसाला वांग्यामध्ये भरणार आहे, तर त्यासाठी मग मीठ खूप गरजेचं आहे टाकणं. आणि नंतरनं आपण थोडासा रसा बनवतो, तर त्यासाठी आपण एक्स्ट्राचं मीठ नंतरून टाकणार आहोत. तर मी त्या हिशोबाने जेवढा मसाला आहे, तर त्या हिशोबानेच मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा. म्हणजे पूर्ण 1 चमचा नाही, म्हणजे थोडं थोडं कमीच, पूर्ण भरून मी घेत नाही त्याच्यामुळं. तर थोडं हाफ हाफ करून तर 1 चमचा मी मीठ टाकलं असेल. तर मी शक्यतो अंदाजेच घेत असते, जास्त मी मेजरमेंट करून कुठलीच गोष्ट म्हणजे स्वयंपाकात तरी एकदम इझिली मी डायरेक्टली म्हणजे अंदाजे जरी टाकलं तरी एकदम परफेक्ट होऊन जातं. आणि प्रत्येक वेळेस माझ्या भाजीला त्याच पद्धतीने तेवढंच मीठ असतं, तर तशीच टेस्ट लागते. तर मेजरमेंट करून मग जास्त काही आणि तितका टाईम पण नसतो आणि त्या सगळ्या गोष्टींना भरपूर टाईम पण लागतो. तर त्यासाठी तर डायरेक्टली घ्यायचं आणि भाजीमध्ये टाकायचं, ते होऊन जातं बरोबर. आणि ज्याला त्याला जास्त त्याच्या पद्धतीचा अंदाज असतो म्हणजे म्हणजे कोणाच्या घरी कोणत्या पद्धतीने म्हणजे खारट किंवा तिखट चालतं त्यानुसारच जे ते टाकत असतं. तर इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ वगैरे ॲड करू शकता. तर आता मी त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे. तर त्यासाठीच मी ते शेंगदाणे घेतले थोडेसे, तर ते मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि कसं थोड्याच कधी पण आपण जास्त क्वांटिटीच्या भाजीपेक्षा कमी क्वांटिटीची जर भाजी बनवली तर त्याची एक टेस्ट वेगळीच लागते. का काय माहिती, कारण की मी बऱ्याचशा जणांकडून असं ऐकले की कमी क्वांटिटीची जर भाजी जर असेल तर मग त्याची टेस्ट वेगळी लागते. पण जर पब्लिकच जास्त असलं घरामध्ये तर मग आपल्याला तेवढी भाजी पूर्ण अशी तर बनवावी तर लागतेच ना. त्यामुळं मग त्या पद्धतीनेच आपल्याला मसाला वगैरे ते सगळं काढावं लागतं. आणखी ते भाजी जी बनवतो त्याला मग टेस्ट पण आली पाहिजे, तर त्यासाठी तर मी ते अगोदर तेल टाकून जे आपले मसाला वगैरे भरवलं होतं वांग्यामध्ये, तर ॲज इट इज ते वांगे मी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडले होते. तर 2-3 मिनटानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, तर जेणेकरून मग ते मी कारण की अगोदर जे वांगे आहेत तर ते मी तेलामध्ये तळून घेतले नव्हते. म्हटलं की आपला मसाला पण त्याच्या मध्ये भरून तळवायचेच आहेत, तर मग अगोदर कशाला. तर त्यासाठी मग मी नंतरनंच तेल ॲड केलं आणि डायरेक्टली मसाला भरूनच मग ते वांगे तेलामध्ये फ्राय करून घेतले. तर मग त्यासाठी झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर मग जो आपला शेंगदाण्याचा कूट मी बनवला होता तर तो त्याच्यामध्ये ॲड करून घेतला. तर आता इथे मी एक्स्ट्राचं पाणी ठेवते आहे झाकणावरती, कारण की मग एक्स्ट्रा दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी वगैरे पण ठेवायची गरज नाही पडणार, कारण की एका याच्यावरतीच होऊन जाईल. कारण की ही एक हेल्प होते, कारण की परत दुसरं भांडं या त्याच्यामध्ये पाणी ठेवा, त्याच्यापेक्षा एक मला हेल्पफुल वाटतं असं. मग त्यामुळं कधी पण मी झाकण ठेवताना असं खुलकट भांडं ठेवते, जेणेकरून जर गरज असेल तिथे लगेचच एक ग्लासभर म्हणा किंवा तांबर पाणी टाकून लगेचच त्याच्यामध्ये त्याच्या वाफेवरच ते हे होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपलं बघा वांगे खूप छान असे मस्त शिजलेत पण, आणि अशा पद्धतीने बनवलेली भाजीसुद्धा खूप वेगळी लागते. आणि तसं मी इतर वेळेस तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे पहा. तर कुठल्याही एका मसाल्याचा पण मी वापर नाही केलेला, फक्त जिरे आणि थोडीशी हळद टाकली होती मध्ये, फक्त तेवढेच. तर इतर वेळेस पण मी हिरव्या मसाल्याची भाजी बनवते, पण ती एकदम सिंपल वेने बनवते. लागणार मी सकाळपासून काय काय गोळा करते, तरी तुम्हाला मी दाखवून पण घेते सगळंच. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडासा कढीपत्ता लागणार आहे. तर तो काही घेतलेला आहे. गुलाबाच्या पाकळ्या तर त्या काही टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. जे आपली लिंबुणी असते तर त्याचे काही पान घेतले, थोडेच घेतलेत, कारण की त्याच्यावरती असे थोडे थोडे हे दिसतात, असे डॉट दिसू राहिलेत. तर त्याच्यामुळं काही हे झालेले काय काय वातावरणामुळे, त्याच्यामुळं ते जास्त नाही घेतले, थोडेच घेतले. थोडे जरी असले तरी सफिशियंट आहेत. आणि म्हणजे आपण डायरेक्टली लिंबू नाही टाकू शकत, म्हणून लिंबाचे पानं घेतात. तर इथं मी आपला जो कडुलिंब आहे तर त्याच्या काही थोडेफार हे आणलेलं आहे. तर हे पण मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण की लिंबाचे भरपूर असे बेनिफिट आहेत. तर मग ते पण ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्ये ॲड होऊन जाईल त्याचे हे जे पानं टाकल्यामुळं. तर त्यामुळं आणि आता आपल्याला ते ह्याच्यामध्ये थोडेसे मेथी बी जे आहे ना तर ते पण टाकायचं आहे. इथं मी घेतले जवस घेतले आणि इकडं आहे जास्वंदीचे पानं. ते मी सगळं एक व्यवस्थित हे करते, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. हे झालं बियांमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये मी घेतलेले आहेत इथं गुलाबाच्या पाकळ्या, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे होतं येईल तेवढ्या जास्तीत जास्त गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करायचा आहे आपल्याला इथं. आणि त्यांनी काय होणार आहे, आपण ओला कांदा घेणार आहे त्याची जी स्मेल आहे तर ती पण हाईड होण्यास मदत होईल. दुसरे म्हणजे भरपूर बेनिफिट आहेत गुलाबाच्या पाकळ्यांचे सुद्धा, हे सगळ्यांचेच फायद्यातलेच आहेत. त्यामुळेच आपण हे सगळे ऑइलमध्ये टाकणार आहोत.
आता हे सगळं सांगत गेलं तर मग भरपूर असं व्हिडिओ पण खूप लॉंग होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये मी एवढ्या भरपूर अशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कारण की गुलाबाच्या पाकळ्या जास्त घेतल्याने काही एवढा फरक नाही पडणार. फक्त तुम्हाला जे तुम्ही सीड्स वापरणार आहेत ते थोडेसे मापातच घ्यायचे आहेत. किती तुम्ही जे ऑइल बनवणार आहोत तर अर्धा लिटरचं आहे की अर्धा लिटरला कमी आहे त्याच्यापेक्षा, किंवा 100 ml बनवणार आहोत 1 लिटरपर्यंत बनवणार आहोत, त्यानुसार तुम्हाला हे सगळे जे बियांचं प्रमाण आहे ते घ्यायचं आहे. कांद्याचं प्रमाण पण तसंच घ्यायचं आहे तुम्हाला. नेक्स्टमध्ये इथं कढीपत्ता पण आहे. तर कढीपत्त्यामध्ये भरपूर असं मी कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता कढीपत्त्याचे म्हणजे दाट होण्यास, केसांना दाट होण्यास खूप हेल्प होते. आणि बरेचसे काही जण ह्याला पेस्ट करून पण डायरेक्टली लावतात. तर त्याचे पण भरपूर असे बेनिफिट आहेत, लईच खूपच. आणि वेगवेगळे पद्धतीने पण अप्लाय पण करता येतो कढीपत्ता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे मी कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत. तर आता हे कडुलिंबाची पानं का घेतलेत, तर कडुलिंब बरेचसे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक अशा रोगावरती जाणारा जो झाडपाल्यांमधलं जे आहे तर ते पहिलं कडुलिंबाचंच येतं. तर त्यासाठी तुमच्या म्हणजे हेअरमध्ये काही असे म्हणजे आपल्याला जास्त काही माहिती नसतं केसांबाबतीत, तर त्यासाठी मग हा आपण कढीपत्त्याचा जो कडुलिंबाचा पाला आहे तो पण घेतलेला आहे. तर याचे सगळ्यांचे बेनिफिट मग सांगायला भरपूर टाईम लागणार आहे, तर त्याच्यामुळे आता मी सांगत नाही, नेक्स्ट कधीतरी आपण घेऊयात सगळं. तर याच्यानंतर मी इथं घेतलं जे आपले लिंब आहे तर लिंबूनीचे, तर लिंबू असतं तर त्याच्या झाडांचा पाला आहे, पण मी जास्त नाही घेतलेला, थोडाच घेतला, कारण की याच्या पानावर तुम्ही पाहू शकता इथं थोडे थोडे असे डॉट पण झालेत. त्याच्यामुळे मग ते आता सध्याचं जे वातावरण आहे त्यांनी त्याला रोग पडल्यासारखं झालं, त्याच्यामुळे सगळेच पानांना तसं आहे. तर ज्यांना कमी होतं मी तेवढे थोडेसे पानं आणलेत. आणि तुम्ही हे लिंबाचा पाला पण ज्यांना जमन त्यांनीच यूज करा, कारण की काही काहींची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तर त्याच्यामुळे ते लिंबू यूज केल्यानंतर त्यांना स्कॅल्पला तर इचिंग पण होऊ शकते आणि खाज पण येते. त्याच्यामुळं मग ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे तर त्यांनी स्किप केलं तरी चालेल, म्हणजे ड्राय ज्यांची आहे तर त्यांनीही स्किप केलं तरी पण चालेल. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे, स्कॅल्प जे ऑइली राहतं, तर तुम्ही बारीक असं ऑब्झर्व केलं असलं तर ऑइल पण राहतं केसांच्या मुळाला, तर ज्यांची ऑइली स्किन असते तर त्यांनी हे लिंबाचे पाणी यूज केलं तर चालतील. तर आता हे मॅडमचं काय चाललंय, पिलू मला तू व्हिडिओ नको बनवून दे हां. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ही लिंबाची पानं जास्त घेतले तरी पण चालतील, कारण की माझी एवढी काय ड्राय पण नाही जास्त ऑइली पण नाही, त्याच्यामुळे मी ह्या मापात घेतले. त्यात प्लस त्याच्यामध्ये हे झाले त्याच्यामुळे तर मी जास्तच कमी घेतलेत, तशी माझी जास्त तर थोडीफार ड्राय स्किनमध्ये जाते, तर त्यामुळं. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी इथं जास्त पानं घेतले तरी पण चालेल, कारण की केसांच्या मुळात जास्त ऑइल पण म्हणजे चांगलं नसतं, तर त्यासाठी. आणि इथे मी घेतलेले पुन्हा जास्वंदाचे पानं पण घेतलेले आहेत. आणि जास्वंदाचे पानं फुलं तुम्ही जास्तीत जास्त यूज करा. हे रोजचे पण पाकळ्या ज्या आहेत गुलाबाच्या तर त्या पण तुम्ही जास्त यूज करू शकतात, कारण की त्याचे म्हणजे फायदाच आहे. जास्त जरी यूज केलं तरी पण काहीच हे होत नाही, म्हणजे असं काय त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काहीच नाहीत. त्याच्यामुळे मी इथं जर तुम्हाला सिल्की अशी शायनी हेअर जर पाहिजे असेल तर भरपूर असं तुम्ही हे जास्वंदीचे पानं फुलांचा वापर करू शकता. मी इथं बरेचसे जेवढे होते तर तेवढे मी घेतलेले आहेत. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये जर काही तर फक्त जास्वंदीच्या तेलाचा पण हे करतात, वापर करतात, तर म्हणजे सेपरेटली आपण जास्वंदाचं तेल पण बनवू शकतो. तर चला आता इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे, आणि ही लोखंडाची कढई आहे, खूप जुनी आहे, यूजमध्ये पण नाही, पण मी जास्त तर ह्याच कढईचा वापर करत असते. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे पार्ट हा की ह्याच्यामध्ये आपण खोबरेल तेलाचं जे पॅराशूटचं तेल आहे तर ते आपण यूज करणार आहोत. तुम्ही चांगल्याच क्वालिटीचं यूज करा. खोबरेल तेल कोणतं जरी असलं तरी म्हणजे जी चांगली कंपनी आहे, चांगले ब्रँड आहेत त्याच्यामधलंच यूज करा, कारण की मग त्याच्यामुळं आपलं एवढं सगळी मेहनत व्हायला नको जायला, तर त्यामुळं तर चांगल्याच ह्याचं यूज करा. तर आता मी इथं हे पॅराशूटचंच यूज करणार आहे. तर आता मी बराच वेळ झाले ही कढई तापवण्यासाठी ठेवली होती, तर आता चांगली तापलेली पण आहे. तर आता पटकन हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि मग पूर्ण ऑइल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. इथे थोडं कमी अर्धापेक्षा पण जास्त असतं ना, आणि एकपेक्षा कमी असं ना असं तेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये एवढं सगळं मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. हे सगळं तेल जे आहे आपल्याला तेल म्हणते जेवढं काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याला पूर्ण असे काळे ब्राऊन असे काळपट कलर येऊपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये उकळून घ्यायचे चांगल्या पद्धतीने तेलामध्ये. ह्याच्यामध्ये एक मेन ही काही म्हणजे कापूर पण टाकतात,
भीमसेन कापूर म्हणा किंवा आपला साधा असेल तर तो पण टाकतात, पण कापराने माझ्या स्किनला पण थोडीशी इचिंग होते, त्यामुळं मग मी स्किप केलेला आहे. ज्यांना कोणाला कापूर सूट होत असेल तर त्यांनी टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक आवळा एक राहिला, तर आवळा एक सध्या इथं नाहीच आहे आणि ड्राय करून ठेवायला सुद्धा नव्हता. आणि कुणाशी इथं झाड पण नाही आहे मला असं वाटतंय, पण मग काय माहीत नाही असं तर मग आवळा पण एक नाही आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही त्या 2 गोष्टी ॲड करू शकता. आणि ह्याच्यामध्येच काही जण मोहरी पण टाकतात, थोडीफार मोहरी पण टाकतात, तर मी ती एक नाही टाकणार मी, कारण की ह्याच्या अगोदर पण टाकत नाही. त्यामुळं जरी टाकली तरी पण म्हणजे मला असं वाटतं हेल्पच होईल, कारण की जास्तीत जास्त दिवस हे तेल टिकन. आणि तसं पण एवढे सगळे इन्ग्रेडियंट्समध्ये पण टिकतंच, असं काही नाही की टिकत नाही. तर 6-6 महिन्यापर्यंत तेल मी वापरलेलं आहे ह्या अगोदरसुद्धा. ह्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स की कापूर एक राहिलेला आहे आणि दुसरं एक आवळा एक राहिलेला आहे. कापूर आणि माझ्या स्किनला थोडीशी इचिंग होते, त्यामुळे मी कापूर एक स्किप करणार आहे. आणि दुसरं तर आवळा जो आहे तो आवळा भेटला पण नाही आणि ड्राय केलेला पण माझ्याकडे राहिलेला नाही, त्यामुळे मग मी आवळा एक एक म्हणजे मेन पार्ट आहे आवळा, तर तो पण नाही माझ्याकडे, त्याची पावडर पण नाही आहे. तर तिकडे होती पण आता तिकडे राहिली ती. तर बऱ्याचशा गोष्टी अशाच होतात की माझ्या तिकडं काही आणि इकडं काही, त्याच्यामुळं टायमाला तर माझं काहीच, कधी कधी काही गोष्टी जर तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणलं ना तर काय त्यामुळं अशी ह्यांनीच राहून जातात की तिकडं आहे काही इथं आहे, त्यामुळं. तर आता इथे चांगले आपल्या तेलाला चांगलं असं गरम झाले. आता एक एक करून आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत, कारण की कांद्यामधून आपल्याला जास्त ज्यूस निघणार आहे आणि त्याला लाल होण्यासाठी पण भरपूर टाईम लागेल. आणि तेल आहे त्याच्यामुळे तर तो डायरेक्टली तळूनच निघणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हणजे 10 ते तर अशा पद्धतीने आपलं तेल बनवून तयार झालंय. आणि अशा पद्धतीने सगळं काही अशा पद्धतीने, तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं तेल जे आहे ते बनवून तयार झाले. आणि हे जे वरचं जे पानं वगैरे आपण जेवढे टाकले होते तेवढे सगळ्याचा कसा क्रिस्पी असा आवाज येतोय बघा. हे सगळा ते तळून चांगले मस्त हे झाले. त्याच्यामधले जे काही हे आहे तर काय म्हणता येईल ज्यूस म्हणता येईल, त्याच्यामधले जेवढे काही इन्ग्रेडियंट्स जे काही आहे त्याचे फायदे तर तेवढे सगळे आपल्या तेलामध्ये आलेत. तर तेलाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे बघा, असं आहे ना, ग्रीन ग्रीन दिसतंय. व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण इथं असं थोडं काळपट असं ग्रीनिश कलर आला आहे त्याला. कढीपत्त्याची जी पानं टाकली त्यांनी आपल्याला ग्रीन कलर येतो तेलाला. तर अशा पद्धतीने मस्त असं मी ना लो फ्लेमवरती 15-20 मिनटं ठेवलं होतं, तरी आपलं तेल इथं बनवून तयार झालं आहे ना. आता मी हे सगळं कापडाच्या साहाय्याने किंवा कशात तरी चाळून मी व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर याला काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर एक म्हणजे खूपच चांगलं, कारण की बऱ्याच दिवस टिकतं असं म्हणतात. त्याचं प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि तुमचा जर यूज होत असला जास्तमध्ये तर तुम्ही प्लॅस्टिकच्या आपली जी ऑइलची जी बॉटल असते असली अशी जी प्लॅस्टिकची, तर त्याच्यामध्ये पण ठेवू शकता. तर आता मी हे सगळं व्यवस्थित गाळून घेते आणि नंतर गार झाल्यानंतर आता हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे मी. तर गार झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवायचे. तर गाळून घेतल्यानंतर आपलं तेल असं काहीसं दिसते. तर अशा पद्धतीने आपलं तेल तयार झालेलं आहे. तर आय होप की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. तर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि